अंडा घोटाळा जर आपल्याला घरच्या घरी इझी पद्धतीने बनवायचा असेल तर अशा पद्धतीने पटकन आणि झटपट असा तुम्ही बनवू शकता. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 उकडलेले अंडे, 2 मीडियम साईज कांदे, भरपूर असा लसूण बारीक कापून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर. 2 टोमॅटो मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत. त्याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आता पॅन मध्ये आपल्याला 2 चमचे बटर टाकायचं आहे. त्याचबरोबर तेल ऍड करायचं आहे. बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये लगेचच बारीक कापलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. तो छान फ्राय होऊ द्यायचा आहे. तो फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला कांदा ऍड करायचा आहे तेलामध्ये. कांदा व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील. कांदा जो आहे तो छान असा गुलाबी रंग त्याचा आला आहे, तर आता त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ऍड करायची आहे. कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. मग मसाले ऍड करायचे आहेत. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, छोटा अर्धा चमचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर. सगळे मसाले टाकून तेलामध्ये ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाले छान फ्राय झाले की त्यामध्ये आपल्याला जी टोमॅटो ची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती ऍड करायची आहे. त्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून कमी गॅस करून आपल्याला ते तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय होऊ द्यायचं आहे. ते फ्राय होईल तोपर्यंत आपल्याला जे उकडलेले अंडे आहेत ते उकडलेले अंडे अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत. मी 4 अंडे घेतले होते फ्रेंड्स, तर ते आता या स्टेजला या मसाल्यामध्ये ऍड करायचे आहेत. जो मसाला आहे तो छान असा फ्राय झाला आहे, छानपैकी तेल सुटलं आहे. तर या स्टेजला आपण हे ऍड करू शकतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असेल त्यानुसार थोडं गरम पाणी ऍड करायचं आहे. अंड्याचा जो येलो पार्ट आहे तो छान या मसाल्यामध्ये असा विरघळतो, मिक्स होतो. त्यामुळे घट्टपणा येतो या ग्रेव्हीला, म्हणून थोडं गरम पाणी ऍड करायचं आहे.
आता आपल्याला एक हाफ फ्राय करून घ्यायचं आहे अंड. अशा पद्धतीने पॅन मध्ये, त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ, थोडी मिरी पावडर, थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला या ग्रेव्ही मध्ये ऍड करायचं आहे. अशा पद्धतीने ग्रेव्ही मध्ये ऍड केल्यानंतर रॅन्डमली आपल्याला त्याचे तुकडे करायचे आहे. कशाही पद्धतीने तुम्ही ते करू शकता, लहान मोठी. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटं आपण हे असंच ठेवू शकतो. त्यानंतर कोथिंबीर टाकून सर्व करण्यासाठी रेडी आहे अंडा घोटाळा. अशा पद्धतीने आपण प्लेटिंग करू शकतो आणि प्लेटिंगच्या वेळेस आपण अजून एक हाफ फ्राय अंड रेडी करून ते या ग्रेव्हीच्या वर असं सर्व करू शकतो. खूपच छान लागते ही रेसिपी. फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.